इथे काय दिले बघा की भूमितीय आकृत्यांच्या मदतीने गणितातील सबसेट तो आपण कसा रिप्रेझेंट करतो म्हणजे कसा आपण दाखवू शकतो. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला एक मोठा काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय. त्याचा कलर आहे ब्ल्यू. जो ब्ल्यू कलरचा वर्तुळ आहे म्हणजे हा जो आहे तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, तर तो एक भूमितीय आकृती आहे. वर्तुळ म्हणजे काय, ही एक भूमितीय आकृती आहे आणि त्याचा वापर तुम्हाला संच दाखवण्यासाठी करायचा आहे. आता इथे अजून एक वर्तुळ दाखवलंय, ते आहे येलो कलरचं. येलो कलरचं एक वर्तुळ आहे, पण ते काय आहे, छोटे की मोठे रे ब्ल्यू वर्तुळापेक्षा? लहान आहे मॅम. लहान आहे. व्हेरी गुड. याचाच अर्थ इथे दिले त्यांनी सबसेट साठी तुम्ही वापर करता. म्हणजे काय की हा जो ब्ल्यू आहे तो जर तुम्ही एक ओरिजिनल सगळ्यात मोठा संच जर कन्सिडर केला आणि त्यामधलाच काही भाग, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण देते, समजा 1 ते 10 हे नंबर आपण मोठा जो वर्तुळ आहे त्यामध्ये जर आपण लिहिले म्हणजे संच आपण कन्सिडर केला, तर जर येल्लो जो आहे, येल्लो जो तुम्हाला सर्कल दिसतोय, जर त्या संचामध्ये 1 ते 10 मधील समसंख्या असतील, तर आता बघा पहिला जो वर्तुळ आहे त्याच्यात 1 ते 10 नंबर येणार आणि जो छोटा वर्तुळ दाखवलाय त्याच्यामध्ये जर तुम्हाला समसंख्या घ्यायच्या असतील तर तुम्ही 1 ते 10 मधले कोणते नंबर घ्याल रे? कोणते नंबर घ्याल 1 ते 10 मधले? कोणते घ्याल? 2. 2. व्हेरी गुड. अजून कोणता घ्याल? 4. 2 घ्याल. 4. व्हेरी गुड. 6. 6. 8 आणि 10. व्हेरी गुड. आता बघा मी तुम्हाला काय करते, आकृती काढून दाखवते की आकृतीमध्ये जसं की स्क्रीनवर तुम्हाला मी आता वेन डायग्राम दाखवली होती, ती फक्त आता मी स्वतः काढून तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांना ब्लँक स्क्रीन दिसतीये व्हाईट कलरची? यस मॅम. ओके. आता जर मी पहिली आकृती, जस्ट अ मिनिट, पहिली आकृती समजा मी एक घेतली, ठीक आहे. आता यामध्ये मी नंबर लिहिले समजा 1 ते 5, ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. हा झाला माझा सेट ए म्हणजे संच ए. आता जर मला याचा उपसंच घ्यायचाय, उपसंच म्हणजे काय, एक मिनिट, आता मी तुम्हाला दुसरी आकृती दाखवते. ओके. आता समजा मी एक उपसंच घेतला, हा याला आता मी नाव संच देते, संच बी. आता संच ए मध्ये काय आहेत बघा, संच ए जो आहे तो काय येणार, 1 2 3 4 5. म्हणजे काय, संच ए मध्ये घटक कोणते आहेत, 1 2 3 4 5. आणि संच बी जर मी घेतला, संच बी मध्ये तुम्हाला कोणकोणते घटक दिसतात रे? 1 3 5. 1 3 आणि 5. याचाच अर्थ जे काही घटक संच बी मध्ये आहेत ते सगळे संच बी मधले घटक ए मध्ये ऑलरेडी आहेत. म्हणजे हा झाला मोठा संच आणि त्या संचाचे काही घटक संच बी मध्ये आहेत. म्हणजेच मोठा कोणता घटक झाला, कोणता घटक झाला मोठा? कोणता संच मोठा झाला सांगा, ए का बी? बी. मोठा संच, मोठा ए. ए झाला, कारण ए मध्ये घटक किती आहेत बघा, 1 2 3 4 5, 5 पर्यंत नंबर आहेत आणि त्यातलेच 3 नंबर संच बी मध्ये पण आहेत. म्हणजे संच बी जो आहे
संच बी हा संच ए चा काय झाला उपसंच. काय झाला उपसंच. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण सबसेट. काय म्हणतो त्याला सबसेट. सबसेट सबसेट म्हणजे उपसंच. आता समजलं का उपसंच म्हणजे काय? यस मॅम. येस मॅम. आणि हा उपसंच आपण कशाच्या द्वारे दाखवतोय? भूमितीय आकृती. आणि भूमितीय आकृतीच्या सहाय्याने दाखवतो म्हणून याला आपण म्हणायचं वेन आकृत्या म्हणजेच वेन डायग्राम. याला काय म्हणायचं? वेन आकृत्या किंवा वेन डायग्राम. आता वेन हे नाव काय आहे? तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे का सगळ्यांच्याकडे? येस मॅम. ओके. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला वेन डायग्रामच्या खाली काय दिले बघा, की एक ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ होता. त्याचं नाव होतं जॉन वेन. त्या शास्त्रज्ञाने या आकृत्यांचा वापर संच दाखवण्यासाठी केला म्हणून या आकृत्यांना नाव आहे वेन आकृती. कळालं काय याचं नाव वेन आकृती आहे? मॅम कळालं का? हो की नाही? येस और नो? ओके. इकडे बघा आता. आता समजा मी आता एक संच घेतला आणि याला नाव दिलं सी संच. याला काय नाव दिलं? सी संच. आणि यामध्ये मी 3 नंबर घेतले. बघा कोणते नंबर आहेत? -1, -2, -3. आता हा आपण वापर केला वेन आकृतीचा. आपण आकृतीचा कोणता वापर केला? वेन आकृती. कशासाठी? संच दाखवण्यासाठी. म्हणजे ज्यावेळी आपण अशा फॉर्म मध्ये संच लिहितो बघा, ही जी होती पद्धत आपली ती आपण काल डिस्कस केली होती लास्ट क्लासमध्ये. हा काय आहे? संच सी. याचं लेटर हे नेहमी कॅपिटल लेटर असतं आणि त्यानंतर आपल्याला महिरपी कंसामध्ये त्या संचामधील घटक लिहायचे असतात. तर ही झाली वेगळी पद्धत. कोणती? यादी पद्धत. पण हीच जी काही माहिती आहे किंवा हा संचचा जो काही घटक आहे तो आपण वेन आकृतीने अशा प्रकारे दाखवू शकतो. आता इथे मी समजा सर्कल काढलं. आता समजा मला असं वाटलं की मला सर्कल नकोय, मला वेगळी आकृती घ्यायची, तर मी वेगळी आकृती घेऊ शकते. म्हणजे जसं की समजा इथे मी लिहिलं आणि संचला नाव दिलं बी आणि माझ्या संचमध्ये 2 वार आहेत, सोमवार आणि एक आहे मंगळवार. तर तुम्ही याला सुद्धा वेन आकृती म्हणू शकता कारण ती एक भूमितीय आकृती आहे आणि ज्यामध्ये तुम्ही कोणता तरी एक संच आणि त्याचे घटक या दोन्ही गोष्टी तुम्ही लिहित आहात. आता अजून एक एक्झाम्पल बघा. अजून एक एक्झाम्पल मी देते. जसं की आता मी मोठा एक वर्तुळ काढला. ठीक आहे. याला मी कन्सिडर केला सेट एक्स. ठीक आहे. एक्स नाव दिलं मी या मोठ्या सेटला आणि त्यामध्ये मी काय केलं? नंबर लिहिले. ठीक आहे. किंवा मी या सेटला काय कन्सिडर करते? वर्गातील मुले. ठीक आहे. मग आता वर्गातील मुले हा झाला माझा एक्स हा संच. ठीक आहे. आणि आता मी काय केलं? याच्यामध्ये एक सेट तयार केला तो आहे वाय आणि वाय हा सेट काय आहे की वर्गातील हुशार मुले. काय झालं? वर्गातील हुशार मुले. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसतीये? यस मॅम. येस मॅम. आता समजा वर्गातील मुले, समजा इथे 30 विद्यार्थी आहेत. वर्गात किती मुलं आहेत? 30 मुलं आहेत. पण आता वाय हा संच हा याच्या आतमध्ये काढलाय. आतमध्ये का काढला? का तर हा जो पूर्ण मोठा सेट आहे, जो संच आहे, त्यामधील काही घटक वाय मध्ये आहेत. म्हणजे वाय चे जे घटक आहेत ते ऑलरेडी मोठ्या संच मध्ये आहेत.
म्हणजेच वाय हा झाला उपसंच कशाचा, एक्स या संचाचा, संच ए चा, सॉरी एक्सचा, वाय हा काय आहे उपसंच. का, कारण वर्गातील मुले समजा 30 असतील तर वर्गातील हुशार मुलं समजा 5च आहेत. मग 5 मुले वर्गात आहेत पण ती हुशार पण आहेत, म्हणजे ती 5 मुलं इथे समजा तुम्ही लिहिली, ही जी काही 5 मुले आहेत ती वाय संच मध्ये लिहिली, तर या राहिलेल्या भागात किती मुले दाखवू शकतो रे आपण? 25. व्हेरी गुड. इथे मुले येणार 25. का, कारण एक्स हा सगळ्यात मोठा सेट आहे, म्हणजे हा मुख्य संच आहे. त्या संचामध्ये एकूण 30 मुलं पाहिजेत, पण त्या संचामध्ये हा छोटा संच ऑलरेडी दिलाय उपसंच, आणि त्यामध्ये जी हुशार मुलं आहेत ती फक्त 5 आहेत. म्हणजे उरलेली जी काही 25 मुलं आहेत ती या भागात येणार. हा जो भाग आहे या भागात येणार उरलेली 25 मुलं, आणि ही 5 मुलं जर आपण काउंट केली तर ही 25 आणि ही 5, म्हणजे ह्या एक्स संचामध्ये एकूण 30 मुलं आपण दाखवणार. यामध्ये आपण जे काही मी लिहिलं तुम्हाला इथे दाखवलं की संच आणि उपसंच, तर ते लिहायचं कसं? जो छोटा संच असतो म्हणजे उपसंच असतो त्याचं नाव पहिल्यांदा लिहायचं आणि त्याच्यानंतर हे सिंबल काढायचं. हे सिंबल म्हणजे हे जे चिन्ह आहे, काय चिन्ह आहे? हे उपसंचाचं चिन्ह आहे. आणि इथे जो मेन संच आहे, मोठा संच जो आहे त्याचं नाव लिहायचं. याचा अर्थ काय होतो? वाय हा एक्स या संचाचा उपघटक आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर याला आपण म्हणू शकतो वाय इज सबसेट ऑफ एक्स. समजलं? येस मॅम. म्हणजे आपण वेन आकृतीचा वापर आपला संच उपसंच दाखवण्यासाठी करू शकतो. हे समजलं का? का आपण वापर करतो? समजलं का? आता समजा बघा, मला आता अजून एक एक्झाम्पल लिहायचंय. आता मी इथे तुम्हाला ए हा संच देते. ए या संचामध्ये समजा मी लिहिले की फक्त समसंख्या आहेत, ठीक आहे. 2, 4, 6, 8, 10च्या आतील, 1 ते 10च्या आतील, म्हणजे हा सेट काय झाला? 1 ते 10 मधील, म्हणजे याच्या मधील काय? समसंख्या. समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8. 1 ते 10 याच्या मधील म्हणजे यांच्यामध्ये ज्या येतात त्या. 1 ते 10च्या मध्ये म्हणजे कंडिशन काय येणार? 1 पेक्षा मोठा, 1 पेक्षा मोठी संख्या, 1 मिनिट, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा छोटी, ही कंडिशन आहे. म्हणून आपण सेटमध्ये कोणकोणते घटक घेतले? 2, 4, 6 आणि 8. आता समजा मी बी हा सेट असा घेतला की मला 1 ते 10 नैसर्गिक संख्या पाहिजे. काय घेतला मी? 1 ते 10 नैसर्गिक संख्या असणारा संच. आता यावरून या दोघांचं काय तुम्ही रिलेशन किंवा काय संबंध दाखवू शकता रे? जसं मी मगाशी एक उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलं? वर्गातील मुले. आता वर्गात 30 मुले आहेत आणि वर्गातील हुशार मुले, हुशार मुले मी 5च घेतली, आणि मग मी रिलेशन काय दाखवलं दोन्ही मध्ये? की वाय हा जो होता संच हुशार मुलांचा, तो उपसंच आहे एक्सचा, कारण एक्स मध्ये पूर्ण वर्गातील मुले आहेत. आता मी आता जे स्क्रीनवर एक्झाम्पल दिले त्यावरून तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? चुकलं तरी चालेल, ट्राय करा. तुम्हाला काय वाटतं? काय आहे आन्सर? या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? बरं मला सांगा, दोन्ही मध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे? बी. बी. बी हा संच मोठा आहे. आता जर मी वेन आकृती काढली बघा,
इथे मी एक वेन आकृती काढते. आता यामध्ये समजा मी लिहिलं एकच मिनिट. आणि आता याचाच वापर करून मी काय केलं, हा झाला माझा सेट बी आणि हा जो आहे तो सेट ए आणि यामध्ये मी लिहिलं 2, 4, 6 आणि 8. इथे स्वल्पविराम नाही द्यायचा, ठीक आहे, इथे नंबर फक्त लिहा. आता यावरून तुम्हाला काय आयडिया आली सांगा मला, काय समजलं? मोठा सेट हा बी आहे, हो की नाही? म्हणजे बी मध्ये 1 ते 10 नंबर आहेत. आता हा जो इथे दिलेला आहे ए मध्ये 2, 4, 6, 8, पण हा ऑलरेडी बी या मोठ्या सेट मध्येच आहे. म्हणजे बी हा सगळ्यात मोठा सेट झाला. म्हणजे हा काय झाला, ए हा उपसंच झाला कोणता, बी चा. कारण बी हा मोठा आहे, हा जो बी आहे तो सगळ्यात मोठा संच आहे आणि बी मधले जे घटक आहेत त्यातलेच घटक ए मध्ये दिलेले आहेत, म्हणून ए हा उपसंच झाला बी चा. हे समजलं का? येस और नो? Yes, ma'am. कोणाला काही डाऊट? इकडे लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगते जर तुमचं कन्फ्युजन असेल तर. आता बघा, तुमची शाळा हा एक संच कन्सिडर करा. तुमची शाळा म्हणजे एक संच आहे. आता तुमचा वर्ग, आता तुम्ही 9वी मध्ये आहात, तर तुमचा वर्ग हा शाळेच्या आतमध्ये येतो. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे जर तुम्ही तुमच्या शाळेला पहिला संच कन्सिडर केला, मोठा संच, आणि तुमचा क्लास 9 हा जो 9वीचा वर्ग आहे तो त्या शाळेच्या मध्ये घेतला, म्हणजे शाळा हा झाला मोठा संच आणि तुमचा क्लास 9वीचा क्लास हा झाला त्याच्या मधला छोटा संच. मग 9वीची मुलं ही त्या शाळेतच आहेत ना, म्हणजे शाळा हा मोठा संच झाला आणि 9वीचा जो क्लास आहे तो छोटा संच झाला. म्हणजे जो तुमचा क्लास 9 आहे तो उपसंच आहे कशाचा, तुमच्या शाळेचा. आता समजलं? Yes, ma'am. आता तुम्ही एखादं उदाहरण द्या. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, मी तुम्हाला रिअल लाईफचं एक एक्झाम्पल दिलं. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही दैनंदिन आयुष्यात जे बघता, तुमची शाळा बघता, त्या शाळेचं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला उपसंच सांगितला. आता तुम्ही एखादं एक्झाम्पल आठवा किंवा तुम्ही थोडा विचार करा की तुम्ही जे रोजच्या आयुष्यात जे बघता तर त्यावरून संच आणि उपसंच तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता, थोडा विचार करून सांगा. मी कसं एक रोजच्या आयुष्यातलं एक एकदम इझी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही थोडा विचार करा. तुम्ही ट्राय करा, चुकलं तरी चालेल. हर्षदा ट्राय करणार? ओके, नाही लक्षात येत? तुम्ही हो नाही काहीतरी सांगा, म्हणजे मला कळेल की तुमचं थोडं कन्फ्युजन होतंय किंवा अजून नाही लक्षात येते. मी एक्झाम्पल देऊ अजून एक? Yes, ma'am. ओके, बघा आता तुमचं घर, ठीक आहे, तुम्ही ज्या घरात राहता तो मेन संच कन्सिडर करायचा, म्हणजे मोठा संच. हा, आणि तुमचं जे किचन आहे हे तुमच्या घरामध्ये आहे. म्हणजे जर तुमचं किचन दुसरा संच कन्सिडर केला आणि तुमचं घर हे मोठा संच कन्सिडर केला
तर कोण कोणाचा उपसंच होईल रे? मॅम एकदा रिपीट कर. बघा, आता तुमचं घर आहे. घराला आता समजा तुम्ही कन्सिडर केला असा व्हेन आकृती म्हणजे सर्कल कन्सिडर केला की ते पहिला संच, मोठा संच हे तुमचं घर आहे. आणि त्या घरामध्ये तुमचं किचन आहे ना, जसं बेडरूम आहे, हॉल आहे, तसंच तुमचं किचन आहे. मग जर किचनला तुम्ही छोटा संच कन्सिडर केला, अजून एक संच, पण तो या मोठ्या घराच्या संचाच्या मध्ये आहे, तर आता कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच असेल? विचार करा. हा? मोठा संच कोणता आला आपला? घर. घर. हा. आणि किचन हा त्याच्या आतमध्ये छोटा संच आला. मग उपसंच कोणता झाला रे? किचन. किचन. जसं की किचन तुमच्या घराच्या आतमध्ये आहे, म्हणजे किचन हा उपसंच आहे मोठ्या संचाचा. मग मोठा संच समजा ए कन्सिडर केला आणि किचनला तुम्ही बी कन्सिडर केला, तर बी हा उपसंच आहे ए चा. येस और नो? येस येस मॅम. मॅम. आता अजून एक उदाहरण तुम्ही द्याल की मी द्यायचं? तुम्ही द्याल एखादं? बघा, विचार करा. कोणतंही एक्झाम्पल तुम्ही रोजच्या आयुष्यात जे काही बघता त्यावरून खूप एक्झाम्पल तुमच्या लक्षात येऊ शकतात. बघा, आता समजा साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. तुमचा कंपास बॉक्स हा तुमचा पहिला सेट आहे. आता त्या कंपास बॉक्स मध्ये तुमची पेन्सिल असेल, पेन असेल, इरेझर असेल, हे सगळं झालं त्या संचाचे घटक. म्हणजे कंपास या संचाचे हे सारे घटक आहेत. कोणकोणते? पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, हे त्याचे घटक झाले. आता जर मी उपसंच म्हणून कोणता संच घेऊ शकते सांगा? मोठा संच झाला आणि मला आता उपसंच घ्यायचंय. कंपास हा माझा मोठा संच झाला आणि मला उपसंच दाखवायचं, तर मी काय दाखवेन? पेन. काय? पेन्सिल. पेन. सर समजा तुम्ही असं कन्सिडर केलं की कंपास हा मोठा संच आहे आणि कंपास मधले जे काही पेन आहेत तो उपसंच होणार, कारण पेन हे त्या कंपास मध्ये आहेत. म्हणजे कंपास मोठा झाला, मोठा संच, आणि त्यामधला एक पेन किंवा 2-3 पेन जे काही आहेत तो तुमचा छोटा संच झाला, म्हणजे त्याच्यामध्ये, म्हणजे तो झाला उपसंच. कळालं? येस मॅम. ओके. आता अजून एक लास्ट एक्झाम्पल देते आणि तुमची जी काही उपसंच संच ही आयडिया क्लिअर करते. आपला जिल्हा असतो. आता समजा आपण कोणता जिल्हा घेतला, समजा आपण, तुम्ही सांगा कोणता जिल्हा घ्यायचा? तुमचा कोणता जिल्हा आहे? जळगाव. कोणता? जळगाव. जळगाव. ओके. जळगाव हा जर जिल्हा घेतला, आता जळगाव मध्ये खूप सारे तालुके असतील, त्यातला एक तालुका समजा आपण घेतला. आता तूच सांग, जळगाव मधला तालुका कोणता आहे एखादा? तुमचा तालुका कोणता आहे सांग जळगाव मध्ये? हा? चाळीसगाव. चाळीसगाव. व्हेरी गुड. मग आता जळगाव हा झाला मोठा संच आणि त्या जळगाव मध्ये खूप सारे तालुके आहेत, पण आपण एक तालुका घेतला, चाळीसगाव, म्हणजे चाळीसगाव हा उपसंच झाला जळगाव या संचाचा. आता लक्षात आलं? येस मॅम. आता आयडिया क्लिअर झाली? येस मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट बघायचा आता. येस मॅम. ओके. आता स्क्रीनवर तुम्हाला जी पहिली आकृती मी दाखवली होती ती आकृती मी पुन्हा एकदा दाखवणार. आता बघा, आकृतीच्या सहाय्याने मी तुम्हाला एक्सप्लेन करते.
आता वेन डायग्राम म्हणजे काय त्यांनी सांगितलंय, मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलं, पण यामध्ये पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. आता हा जो सेट दिसतोय तुम्हाला, सेट ए, यामध्ये काय घटक आहेत, 1 ते 5 हे नंबर म्हणजे संख्या आहेत. आता तेच आकृतीमध्ये दाखवायचं झालं तर आपण काय करणार आहे, फक्त आकृतीमध्ये नंबर दाखवायचे. इथे जसा स्वल्पविराम वापरलेला आहे तो आकृतीमध्ये वापरायचा नाही, तिथे फक्त नंबर लिहायचे 1 2 3 4 5. म्हणजे इथे या वेन आकृतीच्या साह्याने आपण हाच संच रूपांतरित केला. आता कळालं वेन डायग्राम कशी, सेट म्हणजे जो संच लिहितो आपण यादी पद्धतीनं, त्यालाच आपण आकृती पद्धतीने कसं लिहू शकतो किंवा कसं रिप्रेझेंट करू शकतो. तर हे झालं वेन डायग्राम. आता वेन डायग्रामची रचना कशी दिली बघा. कॅपिटल लेटर म्हणजे त्या सेटचं नाव, जसं की मी ए दिलं होतं, बी दिलं होतं, आणि जे आतमध्ये आपण जे काही नंबर लिहितोय ते काय झाले, त्याचे इलेमेंट म्हणजे त्याचे घटक झाले. तर आता हे नाव जे आपण बाहेर लिहिले ए, ते आपण आत लिहिलं तरीही चालतं, ठीक आहे. म्हणजे तरीही दोन पद्धतीने आपण लिहू शकतो. एक तर बाहेर आकृतीच्या म्हणजे वर्तुळाच्या बाहेर किंवा वर्तुळाच्या आत कॅपिटल लेटर जे आपण देतो ते त्या संचाचं नाव असतं, आणि जे काही आतमध्ये घटक आहेत त्या संख्या असतील, ते वार असतील, ते कोणतेही आपण जी काही माहिती आपल्याला मिळाली आहे त्याच्या आधारित ते घटक असू शकतात. आणि आता सबसेट म्हणजे काय ते दाखवलेलं आहे त्यांनी. सबसेट म्हणजे काय, इथे आकृतीमध्ये सेट ए यामध्ये 1 ते 8 या संख्या आहेत, आणि सेट बी मध्ये फक्त समसंख्या दिलेल्या आहेत 2 4 6 8. आता या दोन सेट मध्ये तुम्ही सांगा बघू कोणता सबसेट आहे रे. सबसेट म्हणजे उपसंच. सेट बी. सेट बी, व्हेरी गुड. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, सेट ए हा मोठा सेट आहे, सेट बी हा त्याच्यापासूनच छोटा तयार झालेला आहे, म्हणून सेट बी हा उपसंच आहे सेट ए याचा. ओके. आता त्यांनी अजून एक मोठ्या पद्धतीने आकृतीच्या पद्धतीने त्यांनी दाखवले, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ए हा मोठा सर्कल आहे, इथे मी काय सांगितलं तुम्हाला, मोठा संच. म्हणजेच पहिला जो काही मोठा सर्कल काढताय तो सेट ए आहे, त्याच्यामध्येच बी आहे. म्हणजे पूर्ण सेट ए कशाचा होता, 1 ते 8 या नंबरचा होता. मग 1 ते 8 याच नंबर मध्ये बी हा संच असा आहे, इथे त्यांनी त्याला छोटं बाळ असं कन्सिडर केले. आता छोटं बाळ म्हणजे काय, त्याचाच एक छोटा पार्ट आहे. तर त्यामध्ये त्यांनी 2 4 6 8 म्हणजे काय, 2 4 6 8 म्हणजे हे जे काही नंबर दिलेले आहेत ती समसंख्या आहे, आणि तो झालाय उपसंच. कारण ए मध्ये पूर्ण 1 ते 8 नंबर आहेत, पण बी मध्ये फक्त 2 4 6 8, म्हणून संच बी हा उपसंच झाला संच ए चा. समजलं. यस मॅम. इथे त्यांनी बघा सिम्बॉल दाखवलेला आहे. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. मी तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवलं होतं की कसं ड्रॉ करायचं ते. म्हणजे आता हा जो सेट बी आहे त्याच्या समोर हे असं चिन्ह काढायचं, खाली एक रेष ओढायची आणि मग पुढे लिहायचं ए, म्हणजे बी हा उपसंच आहे ए चा. ठीक आहे. आणि आता अजून एक त्यांनी एक्झाम्पल दिलेले बघा. आता सेट पी त्यांनी काय दिलाय की एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, वर्गमूळ. सेट पी हा वर्गमूळ आहे 25चा. तुम्हाला वर्गमूळ माहितीये का रे. यस मॅम. मग 25चं वर्गमूळ काय येतं, 5. 5 येतं. पण 5 मध्ये पण 2 संख्या येतात, +5 आणि -5. हो की नाही. हो. हा. आता हा झाला संच पी. मग संच पी मध्ये फक्त 2 नंबर येतील. कोणते 2 नंबर येतील, +5 आणि -5, म्हणजे +5 आणि -5. पण जो सेट एस आहे त्यामध्ये त्यांनी बघा कंडिशन दिली. कोणती कंडिशन दिलीये, वाय हा त्याचा एक घटक आहे, आणि तो घटक आता इथे
इंटीजर दिलाय, आय म्हणजे इंटीजर. आता इंग्लिश मध्ये इंटीजर, पण मराठीत काय म्हणतात त्याला? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्यामध्ये धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य याचा समावेश होतो. मग आता सेट एस तुमचा काय येणार? -5 पेक्षा लहान आणि 5 पेक्षा मोठी संख्या आणि 5 पेक्षा छोटी संख्या. आता -5 पेक्षा लहान मोठी म्हणजे कोणती संख्या येईल रे? -5 पेक्षा मोठी संख्या कोणती येईल? ओके, मी एक्झाम्पल देते तुम्हाला. जस्ट अ मिनिट. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? येस मॅम. बघा, आता त्यांनी काय दिलं होतं? पहिला सेट पी दिला होता. पी मध्ये त्यांनी दिलं होतं की तो वर्गमूळ आहे 25 म्हणजे 5 किंवा -5. आता -5 का म्हणाल? तर 5 गुणिले 5 याचं उत्तर पण 25 येतं आणि -5 गुणिले -5 याचं उत्तर पण 25 येतं. म्हणजे जर 25चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं असेल तर त्याचं आन्सर 5 पण असू शकतं किंवा -5 पण असू शकतं. म्हणून आपण हा सेट काय लिहिला? 5 किंवा -5. हे कळालं का? पी सेट काय होता तो? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आता त्यांनी सेट एस काय दिला होता की वाय हा त्याचा घटक आहे आणि असा घटक आहे की वाय हा समाविष्ट आहे पूर्णांक संख्या इंटीजर मध्ये आणि कंडिशन काय दिली? -5 पेक्षा तो मोठा किंवा तेवढा आणि 5 पेक्षा लहान. आता हे सिंबल तुम्हाला माहितीये का? हे चिन्ह याच्यापेक्षा मोठी संख्या आणि y जो आहे तो -5 पेक्षा मोठा किंवा सारखा आणि 5 पेक्षा लहान किंवा सारखा. याचाच अर्थ काय? -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5. हा इतका मोठा सेट झाला. लक्षात आलं का कसा सेट झाला हा? Yes, ma'am. नक्की कळालं? येस और नो? Yes, ma'am. येस मॅम. आता मला सांगा, सगळ्यात मोठा सेट कोणता झाला? सगळ्यात मोठा सेट कोणता झाला आता? सेट एस. ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे जो तुमचा एस आहे तो काय झाला? हा सेट झाला. -5 पासून +5 पर्यंत जे काही नंबर आहेत ते. आणि सेट पी जो आहे, सेट पी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सेट पी म्हणजे फक्त इथे येणार आहे सेट पी. हा झाला तुमचा सेट पी. त्याच्यामध्ये फक्त नंबर कोणते येणार? 5 आणि -5. सॉरी, इथे इरेज, जस्ट अ मिनिट. इथे कॉमा वापरायचा नाही, म्हणजे स्वल्पविराम वापरायचा नसतो. म्हणजे तुमच्या पी या सेट मध्ये 2 नंबर आहेत. आता उरलेले सगळे कुठे येणार? या भागात. म्हणजे कोणते नंबर उरलेत? -5 इथे आला म्हणजे -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हा ऑलरेडी इथे दिलेला आहे. म्हणजे 5 पुन्हा लिहायची गरज नाही. म्हणजे सेट एस झाला मोठा आणि पी झाला छोटा. म्हणजे आपण काय लिहिणार? पी हा सबसेट आहे. सबसेट म्हणजे उपसंच आहे संच एस चा. आणि हे आपण वेन डायग्रामनी दाखवलं. समजलं का कशा पद्धतीने आपण वेन डायग्रामचा वापर करून, वेन आकृत्यांचा वापर करून संच उपसंच कसे दाखवायचे हे आपण बघितलं. यामध्ये काही डाऊट? No, ma'am. सगळं समजतंय? Yes, ma'am. बाकीचे स्टुडंट तुम्हाला समजतंय का? येस मॅम. ओके. तर आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तर तुम्ही उपसंच लिहू शकता का रे?
Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. किंवा तुम्ही ओरली मला सांगितलं, तोंडी जरी सांगितलं तरी चालेल. आता मी एक सेट तुम्हाला संच घेते. संच घेतला मी पी आणि मी संच पी मध्ये माझे नंबर आहेत 4च नंबर मी घेतले. 1 2 4 5. आता मला उपसंच लिहून दाखवा. याचे उपसंच कोणकोणते येतील. उपसंच आणि मी प्रश्नचिन्ह दिलं की मला उपसंच लिहून दाखवा किंवा तुम्ही ओरली सांगा. कसे लिहू शकता तुम्ही उपसंच यामध्ये? विचार करा, प्रयत्न करा. मॅम मला नाहीये. स्क्रीन कोणालाच दिसत नाहीये? दिसत आहे Yes, मॅम. ma'am. मी मोठा संच म्हणजे जो पी हा संच आहे तो दिलाय 1 2 4 5 या संख्या दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला प्रश्न केला की आता याचे जर मला उपसंच लिहायचे असतील तर मी कोणकोणते उपसंच लिहिणार? बघा आता मी एक एक्झाम्पल याचं उत्तर देते. समजा मी टी हे उपसंच घेतला आणि त्याच्यामध्ये 2 हा नंबर लिहिला, तर हा टी इथे जो घटक आहे हा 2 हा इथे पण आहे घटक, म्हणजेच टी हा उपसंच झाला पी चा. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता समजा मी एस या नावाने अजून एक संच घेतला, त्यामध्ये मी नंबर घेतले 4 आणि 5. आता 4 आणि 5 हे घटक यामध्ये ऑलरेडी दिलेत, म्हणजे एस हा उपसंच झाला पी चा. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. आता तुम्ही सांगा ओरली मला Yes, एखादा ma'am. संच. तुम्ही सांगा बघू, ट्राय करा. आता जसे मी कोणतेही नंबर घेतले पी मधलेच, यामधलेच तुम्हाला घ्यायचे आहेत नंबर आणि त्यापासून मी 2 उपसंच तयार केले. तुम्ही कोणताही करून दाखवा मला. चला, यामधलाच नंबर घ्यायचा आहे, अवघड काहीच नाहीये. चला ट्राय करा. ओके, मी लिहून दाखवते पुन्हा एकदा. बघा, तुम्ही थोडं ट्राय करायचं, म्हणजे काय तुम्हाला पण कळेल की आपण जे काही शिकलो ते व्यवस्थित समजतं की नाही. ठीक आहे, आता समजा मी आता क्यू नावाचा सेट घेतला आणि मी त्यामध्ये नंबर घेतले 2 4 आणि 5. आता 2 4 5 हेच घटक इथे पण आहेत, 2 4 आणि 5. मग काय झालं? क्यू हा उपसंच झाला पी चा. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता अजून एक रूल असतो, नियम असतो. कोणता नियम? आता तो नियम मी तुम्हाला सांगते. समजा आता मी हा नवीन एक सेट घेतला, आता मी त्याला नाव दिलं यू. ठीक आहे, त्या सेटमध्ये मी नंबर असे लिहिले बघा. आता पी आणि यू यामध्ये घटक कोणते आहेत रे? यामध्ये घटक कोणते आहेत? अरे तेच घटक आहेत ना. 1 हा इथे पण आहे, इथे पण आहे. 2 इथे पण आहे, इथे पण आहे. 4 इकडे आहे, इकडे पण आहे. 5 इथे आहे, इथेही आहे. म्हणजे पी आणि क्यू हे दोन्ही समान संच आहेत. हे दोन्ही समान संच आहेत आणि ज्यावेळी
दोन संचामधील घटक हे सारखेच असतात, त्याचा क्रम कोणताही असो पण घटक तेच असतील, तर दोन्हीही संच समान संच असतात आणि दोन्ही संच एकमेकांचे उपसंच असतात. म्हणजे क्यू हा पी चा उपसंच आहे आणि पी हा क्यू चा उपसंच आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय उपसंच आहे का, कारण त्याचेच हे घटक आहेत ना, मग तो कमी असेल किंवा सेम असेल घटक तर तो उपसंच असतो. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे की लक्षात ठेवा, याच्या खाली त्यांनी पॉइंट दिलेले आहेत की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजे पी हा उपसंच आहे पी चा आणि क्यू हा उपसंच आहे क्यू चा. हा झाला पहिला नियम. पहिला नियम काय आहे की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. त्याच्यानंतर दुसरा आहे की रिक्त संच. रिक्त संच म्हणजे काय, आता याचं उत्तर तर तुम्हाला नक्कीच येईल. आपण लास्ट क्लासमध्ये रिक्त संच आपण पाहिला होता. रिक्त संच म्हणजे काय, आता मला सांगा रिक्त संच याचा अर्थ काय बघितला आपण. आता याचं उत्तर आलं पाहिजे ना, आपण रिक्त संच याचा अर्थ पाहिला होता. रिक्त संच म्हणजे काय, मी काय सांगितलेलं, त्या संचामध्ये कोणताच घटक नसतो, म्हणजे तो एम्प्टी असतो ना, एम्प्टी सेट ना हा. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा. हो नाही काय बोला. Yes, ma'am. हा, मग रिक्त संच Yes, म्हणजे ma'am. काय, ज्या संचामध्ये कोणताही घटक नाही त्याला आपण म्हणतो रिक्त संच. आता रूल काय आहे की रिक्त संच हा सुद्धा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे फाय हा सबसेट आहे, म्हणजे उपसंच आहे. जर तुम्ही सेट कन्सिडर केला ए, तर ए चा फाय हा पण उपसंच आहे. आणि तुम्हाला अजून एक रूल सांगितलेला की जर दोन संच त्यांचे घटक सारखे असतील तर ते समान संच असतात आणि ते एकमेकांचे उपसंच असतात आणि ते स्वतःचे पण उपसंच असतात. हे कळालं. Yes, ma'am. Yes, ma'am. आता इकडे लक्ष द्या. आज आपण काय काय बघितलं. संच जे आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं, संच म्हणजे काय, संचाच्या पद्धती, लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. पहिली पद्धत यादी, दुसरी गुणधर्म. त्याच्यानंतर आपण बघितलं की वेन आकृत्या म्हणजे काय. वेन आकृत्यांचा वापर कशासाठी करतो आपण, की दिलेला जो काही संच आहे त्याचे जे काही घटक आहेत ते आकृत्यांच्या स्वरूपात आपण दाखवू शकतो. तर याचा वापर का करतात, की एक ह्युमन टेंडन्सी असते की आपल्याला जेव्हा लिहिलेल्या गोष्टी असतात, म्हणजे थिअरॉटिकल जो पार्ट असतो तो लक्षात राहणं ऍज कम्पेअर टू, म्हणजे जर तुम्ही एखादा चित्रपट बघत असाल, एखादा चित्र बघत असाल, तर ते लक्षात राहण्याची जी काही टेंडन्सी असते ती जास्त असते. म्हणजे बघा, तुम्ही जर पाढे पाठ करत असाल तर ते लवकर पाढे पाठ होत नाहीत. पण टीव्हीची जी काही ऍडव्हर्टाईज असते, जाहिरात असते, ती तुमच्या ऑटोमॅटिक पाठ होते. का होते, कारण तुम्ही ते रोज चित्र बघत असता, ऑडिओ बघत असता, व्हिडिओ बघत असता, ऑडिओ ऐकत असता, व्हिडिओ बघत असता, त्याच्यामुळे ते लक्षात राहणं सोपं जातं. यासाठीच आपण वेन आकृत्यांचा वापर करतो की संच लिहिण्यापेक्षा जर तो तुमच्या स्क्रीनवर दिसला, म्हणजे तुम्हाला आकृतीच्या स्वरूपात जर तो दाखवला तर तो लक्षात राहणं सोपं असतं आणि समजणंही सोपं असतं. तर त्यामध्ये आपण बघितलं की आपण कोणत्याही आकृतीने दाखवू शकतो. भूमिती आकृती, जसं की तुम्ही चौकोन वापरू शकता, तुम्ही षटकोन वापरू शकता, वर्तुळ वापरू शकता. या आकृत्यांचा वापर करायचा, त्याच्यामध्ये घटक लिहायचे आणि त्या संचाचं नाव हे कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं. ठीक आहे. आणि आपण उपसंच आणि संच याचं जे काही रिलेशन आहे, संबंध आहे, ते सुद्धा आपण आज बघितलं. यामध्ये काही डाऊट, प्रॉब्लेम कोणाला. No, ma'am. No, ma'am.
नक्की सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. ओके. तर आता तुम्हाला याची जी वर्कशीट आहे ती सुद्धा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल, तर तुम्हाला ती ट्राय करायची आहे सोडवण्यासाठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणता पार्ट समजतो, कोणता नाही समजत, किंवा एखादं एक्झाम्पल जर डिफिकल्ट जात असेल तर आपण त्यावर चर्चा करून ते सोडवू शकतो. ओके. Ma'am. तर आजसाठी आपण इतकाच पार्ट बघणार आहोत. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके. Okay, ma'am. ओके, चलो बाय.